नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। नगर शहरात शिवसेनेच्या आमदार अनिल भैया राठोड मंडळाच्या आणि मराठा संस्थेच्या वतीनं शिवजयंती मिरवणुकीचं स्वागत। यावेळी युवा नेते विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक योगीराज गाडे, बाळासाहेब बोराटे, अमोल हुंबे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। कित्येक वर्षांपासून निघणारी या शिवजयंती मिरवणुकीत हजारो विद्यार्थी सहभागी होत असतात। त्यांची खाऊ आणि पाण्याची सोय आमदार राठोड करत असायचे। ती परंपरा अद्यापही सुरूच आहे। या पारंपरिक मिरवणुकीत 6000हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पारंपरिक वाद्यपथके, घोडे, चित्ररथ हे मुख्य आकर्षण होते। या मिरवणुकीद्वारे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडलं आहे। संस्थेच्या 12 महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते। माळीवाडा बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही मिरवणूक सुरू झाली आणि लालटाकी येथील संस्थेच्या आवारात हिचा समारोप झाला। या ठिकाणी आज अतिशय आनंदाचा क्षण म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशात नव्हे तर या देशात पृथ्वी तलावर जिकडे जिकडे महाराजांचं एवढं सगळीकडे आज जयंती मोठ्या प्रमाणात साजरा केली जाते। आज आपण पाहतोय नगर शहरात सालाबादप्रमाणे मोठमोठ्या मिरवणुका म्हणजे पारंपरिक पद्धतीने प्रत्येक जे महाविद्यालय या ठिकाणी काढतीये, ढोल पथक, झांज पथक, त्याचप्रमाणे लेझिम पथक अशा मोठ्या प्रमाणाने सालाबादप्रमाणे इकडे मिरवणूक काढते व आमदार अनिल भैया राठोड यांनी चालू ठेवलेली परंपरा या ठिकाणी आलेले सर्व जे शिक्षक असतील, जे विद्यार्थी असतील यांना वेगवेगळ्या पद्धतीचे वाटप व आदर सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय। आज आपण पाहतोय या आपल्या छत्रपती शिवरायांनी जे आदर्श, जे मार्गदर्शन या देशाला शिकवले, ज्या तरुणांनी शिकवले, आज फक्त त्यांचे उत्साह तुम्ही सोहळे साजरे करता पण त्याचे आचरण, त्यांचे विचार हे सुद्धा फार महत्त्वाचे। नुसत्या बाईक रॅल्या काढून, नुसतं मोठे मोठे डीजे लावून किंवा याने तुम्ही शिवाजी महाराजांचं याने आत्मसात नाही करू शकत। तुम्ही त्यांचे विचार आत्मसात केले आणि त्याप्रमाणे चालले तरच ती शिवजयंती आपण साजरा करणं महत्त्वाचं आहे। या शिवजयंतीनिमित्त मी संपूर्ण नगरवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।